तोबा 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 तोबा, सपना इतना महंगा है तो दिल अपना दे दे. गाणं. तर चला भावा बहिणीनं म्हणलं व्हिडिओ बनवावा, कशावर व्हिडिओ बनवावा. लय बाबा ती म्हणतात चार माणसाची चार तोंड असते ती. आणि ती कुठल्या कुठल्या लेवलला जाते ती, बाप रे बाप. अगदी अगदी इतक्या खालच्या थराला जाऊन बोलते ही कधी मी स्वप्नातही विचार केला नव्हता. अगदी माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता खरंच. तर भावा बहिणींनो, आता कसं आहे माहितीये का, तुम्हाला सांगते. माणसाचं तर जाऊ द्याच हो, माणसाचं काय तुम्हाला सांगते, विषय गोष्ट वेगळी आहे माणसाचं. पण तुम्हाला सांगते बहिणीचा सुद्धा विश्वास माझ्यावर नाही. खरं तुम्हाला सांगते मी, तर माझ्या सख्या बहिणीचा म्हणजे माझी बहीण तिची माझी मस्त भांडणं चालू आहे ती बरं का भाऊ बहिणींनो. पण आता काय नात्यानं हाय घुबाड माझं, बहीण म्हणल्या बहीणच म्हणावं लागेल ना, त्याचीच गेल्या. आणि जेव्हा बघा तेव्हा मला मारती हानती. मला तिनं भाऊ बहिणींनो मला सांगा, सकाळी व्हिडिओ काढला, माझं काय चुकलं बरं भाऊ बहिणींनो, काय चुकलं तुम्ही सांगा. सकाळ उठली, झाडलोट केली, आणि तुम्हाला सांगते मोबाईल आणायला जायचं होतं, मग आवरलं. आणि तुम्हाला सांगते मग माझं आवरल्यानंतर चहा पाणी. आता मला सांगा भाऊ बहिणींनो, ही बसली होती खुर्चीवर, मग आता तोंड ही धुतल्यानंतर ही केल्यावर चहा माणूस पित नाही का? माणसाला चहाची तलप होती का नाही? होती का नाही सांगा बरं तुम्ही मला, होती का नाही? होती. तर मग मी काय म्हणलं की बाबा करते मेहुण्याला आणि मला चहा. मग गेली मी किचन मध्ये, तर तुम्हाला सांगते बाईने मला वडवडू तुडू तुडू काढलं बाहेर. वडवडू तुडू तुडू बाहेर काढत होती मला. पण मी नाही तिचं ऐकलं भाऊ बहिणीनं, मी तिचं ऐकलं नाही. कारण की काय माहितीये का, पोटासाठी नाचती मे परवा कुणाची, हे गाणं आहे बघा. पोटासाठी नाचती मे परवा कुणाची. मग ती नाचायचं जवळ तिकडं. पण तुम्हाला सांगते मला लागती भूक, मला लागली होती भूक. मग मी काय तिचं नाही ऐकलं, गेली किचन मध्ये, दुधाचा पुडा काढला मस्त गरगरीत असा, चहा केला, दिला मेहुण्याला फुलपात्र भरून. मी घेतला फुलपात्र भरून आणि गेलो आपलं दोघं मोबाईल आणायला. पण त्या मोबाईलची पण कशी तरा झाली काय झाली ही तर मी तुम्हाला सांगेनच, त्याचा काय वादविवाद नाही. पण भावा बहिणीनो, किती बोलती, काय काय बोलती, तुझा संबंधच काय, तुझं घेणं देणंच काय, आणि तू माझ्या ह्याला कशालाच हात लावतीच, आणि कशालाच हात लावतीच, आणि तुझा संबंधच काय, असं बोलतात का भाऊ बहिणीनं बहिणीला? सांगा बरं तुम्ही मला. किती चुकतंय हो तिचं, मला सांगा भाऊ बहिणीनं, तिचं किती चुकतंय बरं त्या बाईचं. तुमच्या नजरेत चुकतंय का नाही सांगा, माझ्या नजरेत तर लय चुकतंय तिचं. आता माझा नवरा इथं, मला तुम्हाला सांगते, माझा नवरा हिच्यापाशी मला घालवून गेला. का घालवून गेला? की बाबा ही हाय कोणतरी माझी, ही माझी कोणतरी हाय. कोण हाय कोण नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता कसं आहे, नातं लावायचं सुद्धा भ्याव वाटायला लागलंय मला, नातं लावायचं सुद्धा भ्याव वाटायला लागलंय मला. म्हणून नातं लावं का नाही, तोच लय मोठा सगळ्यात मला प्रश्न पडलेला आहे, खरं सांगते मी भाऊ बहिणींना. त्यामुळं म्हणलं की चला तुम्हाला चिचरावं. तर भाऊ बहिणीनं मला सांगा, माझं काय चुकतंय हो? माझ्या नवऱ्यानं मला इथं आणून घातली, घालावली, गेला माझा नवरा, हो झाला रिकामा. आणि त्यात विषय असा झाला की तुम्हाला सांगते, फोन सुद्धा पुचला नाही हो माझा नवरा. माझा फोन कशाला म्हणते, मी फोन तर इतकं केलं तर का नाही. माझा मोबाईल अक्षरशः बंद पडत होता, तर चार्जिंगला लावून मी फोन करते की बाबा आताच माझ्या नवऱ्याचं माझं बोलणं होईल, मगच माझ्या नवऱ्याचं माझं बोलणं होईल, परतच माझ्या नवऱ्याचं माझं बोलणं होईल. पण नवऱ्याचं माझं काय बोलणं व्हायला तयारच नाही. 550 फोन केलं मी, मोजलं तर 500 बी केलं आणि 50 बी केलं, म्हणजे 550 फोन केलं मी. फोन काय उचलायचं नाव घे नाही बाबा. मग कशात, जसे तुम्हाला सांगते ह्या बायला घमंडी आहे का नाही, ह्या बायला जसं घमंड आहे का नाही, घमंड लय घमंडी बाय आहे, दिसते अशी नाही.
कसली बाय आहे? घमंडी, गर्विष्ठ, स्वार्थी. फक्त येऊन जाऊन माझ्या बरोबर भांडतीये आणि हानती काय मारती काय तुम्हाला सांगायचंय. तशी तुम्हाला सांगते, दोन माणसं लय गर्विष्ठ आहे ती आणि घमंडी आहे ती, घमंडी. तर कसं आहे भाऊ बहिणीनं, घमंड माणसाचा कधी जन्माला जात नसतो. तसंच मी काय म्हणते, आता जरी हिला बहिणीची गरज नसली भाऊ बहिणीनं, आता जरी हिला बहिणीची गरज नसली तर कधी का व्हायना गरज लागते, किंवा ह्याच्या पाठीमागं कधी का व्हायना गरज लागत होती, तेव्हा होती ना बहीण, का नव्हती बहीण? होती का नाही? मग आताच कशी काय बहिणीची गरज लागत नाही सांगा बरं तुम्ही मला. आता तिला बहिणीची गरज नाही राहिलेली, म्हणून तुम्हाला सांगते कुत्र्यावाने हाडीक झुडीक करते या. काय बोलती काय बोलती काय बोलती, काय तुम्हाला सांगायचंय, नको इतकंच बोलती. म्हणजे ज्या टायमाला माझा नवरा मला घालून जात होता का नाही भाऊ बहिणी, त्यावेळेस हिला म्हणायचं ना. बरं असं नाही की मी काय प्रयत्न केला नाही का माझ्या नवऱ्याला अडवायचा थांबवायचा. भरपूर प्रयत्न केला ना मी पण माझ्या नवऱ्याला अडवायचा थांबवायचा, पण तो बाबा थांबलाच नाही. मला त्यानं हाणली मारली झोडली, पण इथं थांबला नाही, गेला निघून. बरं निघून गेला ती गेला, निदान तुम्हाला सांगते फोन सुद्धा उचला नाही. त्या ती म्हणतात का नाही, काय दाशनीच्या तावडीत देऊन गेल्यावाने. हा, रोज भांडण रोज किरकिर, काय त्याचा उपयोग आहे भाऊ बहिणींनो सांगा बरं तुम्ही मला. हा, आणि मला सवतच काय म्हणतील, माझ्या बरोबर हीच सवतीवानेच वागती असंच काय म्हणतील, काय काय म्हणते. तर भाऊ बहिणीने मी काय तिच्या नवऱ्यावर लगीन केलंय का सांगा बरं तुम्ही मला. हा, मी तिच्या नवऱ्यावर काय लगीन केलंय का तेव्हा मी हिची सवत झाली? हा, सांगा की भाऊ बहिणींना. आता मी तुम्हाला सांगते, दाजीन मी मोबाईल आणायला गेलो तर काय जळाली काय जळले तुम्हाला सांगते. हिचा पार जळून 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 खाकाना झाला, इतकी जलन फील होती तिला. आणि मला सारखी म्हणते का नाही, काय म्हणते, टिपाड्यावानी मांडीची टिपाड्यावानी मांडीची टिपाड्यावानी मांडीची टिपाड्यावानी मांडीची. हे असंच झालं आणि ते तसंच झालं. ते काय आहे माहिती का, माझ्या फिगरवर जळते ती, फिगरवर. माझा फिगर असं सेपमध्ये आहे ना, त्यामुळे तिला ती बघू वाटत नाही, तिला जलन फील होती म्हातारीला. लय म्हातारी दिसते असे नाही, लय आहे आगाव. काय याला म्हातारपणात तुम्हाला सांगते नटायचं हे करायचं हो. मॅचिंग कानातले, मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग साडी, मॅचिंग लिपस्टिक, काय काय नटायचं वय राहिले नाही. माझं तुम्हाला बोलल्यावर तोंड दिसणार बरं का भाऊ बहिणीनो. बरेच मला तुम्हाला सांगते नावं ठेवते की म्हणते की बहीण नटते हे करते तर तुला बघवा नाही काय. तर तसं काय नाही बरं का, मला बघवायचं किंवा न बघवायचा विषय, मला बघावं तर त्यात बी काय वाद नाही. पण हाय की आता पर झाली ना म्हातारी झाली ना, परत काय तरणी राहिली नाही. हा, इवाय जावाय पावत्याला हिला का नाही पावायचं सांगा बरं तुम्ही मला. इवाय जावाय पावत्याला हिला, आणि काय नटतंय काय ती लिपस्टिक लावतंय काय ती नाचतंय काय करतंय काय. आपल्या तर काडी मात्र तिचं पटा नाही. एवढी एवढी ती काडी असतं ना, काडी झीन मात्र आपल्याला तर पटत नाही तिचं. हे अजिबातच आपल्याला काहीच पटत नाही तिचं. त्यामुळे तिचं माझं पटतच नाही पहिली गोष्ट तर. सारखं असं तिरोस असतो तिचा माझा, आपल्याला काय तिच्या गोष्टी पटतच नाही. ते असते की जरा लिमिट असतं राहायला बोलाय वागाय. हा, आणि जेव्हा बघल तेव्हा माझा परपंच, माझ्या पुरी आणि माझा नवरा. आणि आता ते मेहुणा बोलतो हे कोण जावं हे कोण ते कोण मला गोड, तर ती बी हिला भगवान आहे. मेहुणा माझ्याबरोबर गोड बोलायला लागला, हिच्या डोळ्यात असं खुपायला लागले. हा, हिला आम्ही दोघं बोलतोय चांगलं, म्हणजे ती दाजी मला बोलतात चांगलं हे करतात, तर हिला नुसती तुम्हाला सांगते जलन फील होतीये. मग हिचं म्हणणं आहे का काय माझ्या मेहुण्यानं मला भांडावं म्हणून? हिचं असंच म्हणणं आहे की भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते, हिचं म्हणणं काय माहितीये का, मेहुणा आहे का नाही, माझ्या मेहुण्यानं आहे का नाही तुम्हाला सांगते, मला भांडलं पाहिजे, गोड नाही बोललं पाहिजे, असं हिचं म्हणणं आहे. म्हणून तुम्हाला सांगते हिला आहे ना, ले असं कसं तरी होतं. आम्ही म्हणजे तुम्हाला सांगते, ती मला बोलायला लागलं मी त्यांना बोलायला लागलं, की हिला आहे ना म्हणजे असं, म्हणजे तुम्हाला सांगते अशी आग होती, आग तिची नको 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 तिला वाटतं, जलन फील होती. इतकी जळ खुपडी बाय आहे, लय डेंजर बाय आहे, तिला मी म्हणून ओळखून घेतली आहे.
तर तुम्हाला काय बोलायचं ते मला बोला. असू द्या भाऊ बहिणीनं, मग आता काय.